लाईन मजबूत आहे, पण आम्ही आता एक जॅक लावलाय. हे बघा इथून वगैरे घुसलं मस्त आहे, बघू शकता. ही बघू शकता, ही पूर्ण इकडे वरती मुखदर्शनाची लाईन आहे आणि इकडे आपले चरण दर्शनाची लाईन आहे. आणि बघू शकता एक्झॅक्ट सेम मूर्ती आहे. गणपती बाप्पा. मित्रांनो गर्दी बघू शकता पूर्ण. आज विसर्जनाचा दिवस आहे. ही जी मागची प्रभावळ बघता तुम्ही, ती लालबागच्या राजाचं विसर्जन झालं त्याच्यानंतर ती प्रभावळ इकडे येते. नमस्कार मित्रांनो, कसे सगळे मजेत ना? आणि आपला नेहमीचा प्रश्न ब्लॉग बघताय ना, बघायलाच पाहिजे. तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आमच्या लाडक्या आवडत्या आपुलकीच्या आगरीगोल्ड यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे निशान पाटील एडिट्स आणि मी निशान पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज तुम्हाला मी घेऊन जाणार आहे पनवेलच्या मार्केटच्या राजाचं दर्शन करण्यासाठी. हो, आता तुम्ही थंबनेल जर बघितलं असेल तर तुम्हाला वाटलं असेल लालबागच्या राजाची मूर्ती आहे, पण ती लालबागच्या राजाची मूर्ती नाही, ती पनवेलच्या मार्केटच्या राजाची मूर्ती आहे. आणि एक्झॅक्ट सेम मूर्ती जी लालबागला बसवतात तीच मूर्ती पनवेलला बसवतात. आणि दोघांचा पण जो मूर्तिकार आहे तो एकच आहे. तर ह्याची स्टोरी पण मी तुम्हाला म्हणजे सांगणार आहे की का बसवला गेला आणि किती वर्षापासून बसवला गेलेला आहे. त्याची सर्व तुम्हाला स्टोरी या ब्लॉगमध्ये नक्कीच बघायला भेटेल. तर नक्कीच पहिलं तर व्हिडिओला लाईक करून ठेवा. चॅनलवर नवीन असाल आणि असे नवीन भन्नाट व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा चांगल्या आणि शेअर करायला विसरू नका. ज्यांना तिकडे जाता आलं नाही, 1.5 दिवसाचा गणपती आहे, कारण तो साखर चौथीचा 1.5 दिवसाचा गणपती आहे. ज्यांना कोणाला तिकडे जाता आला नाही, ज्यांना दर्शन घेता आलं नाही, त्यांच्यासोबत ही व्हिडिओ नक्कीच शेअर करा, म्हणजे ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन भेटेल बाप्पाचं. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो बघू शकता आपल्याला यश भेटलेलं आहे आणि आपण आता चाललोय मार्केटच्या राजाकडे. इथून किती जवळ आहे? 5 मिनिटावरती. मित्रांनो 5 मिनिटात आपण पोहोचणार आहे मार्केटचा राजा, म्हणजे जो लालबागचा राजा सेम टू सेम लालबागचा राजासारखा दिसतो तोच मार्केटचा राजा. आणि त्याची स्टोरी पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करेल. मित्रांनो बघू शकता हा आहे एंट्री गेट महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक गौरा गणेशोत्सव मंडळ भाजी मार्केट पनवेल. आणि इकडेच आपला पनवेलचा राजा बसतो. इन बघा मित्रांनो इथूनच सुरू झालेलं आहे एंट्री गेटच्या इथून अशी सरळ या साईडनं लाईन आहे. लाईन मजबूत आहे, पण आम्ही आता एक जॅक लावलाय. हे बघा इथून वगैरे घुसलं. हा इथंच काढू. इथं बोलतो चप्पल वगैरे इथे साईडला काढून ठेवतो आम्ही. चला आणि मित्रांनो बघू शकता झटपट 2 मिनिटात आपण आतमध्ये आलेलो आहे आणि गर्दी खूप जास्त आहे, बघू शकता. ही बघू शकता, ही पूर्ण इकडे वरती मुखदर्शनाची लाईन आहे आणि इकडे आपले चरण दर्शनाची लाईन आहे. आणि बघू शकता एक्झॅक्ट सेम मूर्ती इथे. आणि मित्रांनो जर तुम्हाला माहिती नसेल तर आपल्या लालबागच्या राजाची जी मूर्ती असते तशी एक्झॅक्ट सेम याच वर्षीची मूर्ती इकडे पनवेलला बसवण्यात येते मार्केटमध्ये. आणि जी मागच्या साईडची तुम्ही प्रभावळ बघताय ती प्रभावळ राजाचीच, म्हणजे विसर्जन झाल्यानंतर ती प्रभावळ इकडे आणली जाते आणि मग डेकोरेशन पूर्ण सजवलं जातं. तर हा आहे मार्केटचा राजा. तर बघू शकता राजाची मूर्ती आणि हीच ती प्रभावळ आहे जी राजाची विसर्जन झाल्यानंतर इकडे आणली जाते. आणि गर्दी बघा लास्टचा आज म्हणजे 1.5 दिवसाचा गणपती, आज विसर्जन आहे, तर विसर्जनासाठी गर्दी पण बघू शकता पूर्ण. गणपती बाप्पा. दोन मिनिटं बाजूला ना.
चला चला पुढे चालत राहा. मित्रांनो गर्दी बघू शकता पूर्ण. आज विसर्जनाचा दिवस आहे आणि गडबड चालू आहे जरा विसर्जनाची. बघू शकता मूर्ती एक्झॅक्ट सेम लालबागच्या राजाची, एक्झॅक्ट सेम. दोघांचाही मूर्तिकार सेम आहे आणि दोन्ही मूर्ती जिकडे बसवतात तिकडेच मूर्ती घडवली जाते. आणि जी मागची प्रभावळ बघता तुम्ही ती लालबागच्या राजाचं विसर्जन झालं त्याच्यानंतर ती प्रभावळ इकडे येते. यंदा काही कारणास्तव विसर्जन लेट झालं त्यामुळे डेकोरेशन पण व्हायला थोडं लेट झालं, नाहीतर एक दिवस अगोदर मुखदर्शन चालू करणार होते. तर मित्रांनो मार्केटच्या राजाची स्थापना अशी झाली की 33 वर्षा अगोदर या मार्केटच्या राजा म्हणजे पनवेलच्या मार्केटच्या राजाची स्थापना झाली. आणि स्थापना करणारे म्हणजे आपले मार्केटमधले जे लोक असतात त्या लोकांनी केली. आणि त्याचं कारण हे होतं की जे 10 दिवसाचे आपले गणपती असतात, जे गणपती आपण बसवतो गौरी गणपती, त्या टायमाला जे प्रत्येक म्हणजे मार्केटचे लोक असतात ते प्रत्येकाचा काही ना काही धंदा असतो मार्केटमध्ये. तर ती त्या 10 दिवसांमध्ये ना घरात गणपती ठेवू शकत कारण त्यांना धंदा सांभाळणं आहे, तर ते घरात गणपती नाही ठेवू शकत. आणि लालबागच्या पण राजाचं दर्शन त्यांना करायला शक्य होत नाही कारण 10 दिवस त्यांचे धंद्यामध्येच जातात. म्हणजे फुलांचा धंदा बोला किंवा प्रत्येक गोष्टीचा म्हणजे प्रत्येकाचा आपला धंदा असतो, तर त्याच्यामध्ये ते व्यस्त असतात. त्याच्यामुळे त्यांना ते दर्शन घ्यायला जायला भेटत नाही किंवा त्यांच्या घरी त्यांना बसवायला भेटत नाही. तर मग सर्वांनी मिळून असं ठरवलं की आपण मार्केटचा राजा म्हणजे पनवेलमध्ये मार्केटचा राजा बसूया. आणि तेव्हापासून गणपतीची स्थापना झाली. आणि तेव्हापासून सेम लालबागच्या राजाची मूर्ती, जो मूर्तिकार आहे दोन्ही मूर्तींचा मूर्तिकार एकच आहे, जो म्हणजे संतोष कांबळी. संतोष कांबळे जे ते मूर्ती बनवतात आणि एक्झॅक्ट सेम मूर्ती असते, काहीच फरक नसतो मूर्ती. आणि त्याच्या मागची जर तुम्ही प्रभावळ नोटीस केली असेल तर ती प्रभावळ लालबागच्या राजाची असते. म्हणजे लालबागच्या राजाचं विसर्जन झालं की तीच प्रभावळ घेऊन इकडे आणली जाते. आता यावर्षी काही कारण असतं लालबागच्या राजाचं विसर्जन लेट झालं त्यामुळे ती जी ही होती प्रभावळ होती ती यायला इकडे जवळपास सकाळचे 3 वाजले. त्यामुळे त्यांना डेकोरेशन वगैरे करायला थोडा वेळ गेला. आणि यावर्षी त्यांचा एक म्हणजे प्रयत्न होता की आदल्या दिवशी मुखदर्शन चालू करतील, पण त्या कारणामुळे त्यांना शक्य नाही झालं मुखदर्शन चालू करणं. तर मित्रांनो हा 1.5 दिवसाचा साखर चौथीचा गणपती असतो आणि सर्वांनी एकत्र येऊन मार्केटच्या लोकांनी हा राजा बसवलेला आहे. आणि 33 वर्ष त्यांनी आत्तापर्यंत पूर्ण म्हणजे चांगल्यारीत्या त्यांनी आयोजन केलेलं आहे. आणि यावर्षी खूप त्यांनी प्रोग्राम म्हणजे काही ना काही प्रोग्राम चालू ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर अन्नदान चालू केलेलं आहे. अशा खूप चांगल्या गोष्टी याच्या माध्यमातून होत आहेत पनवेलमध्ये. तर तिकडे आता आपण जाऊन आपल्याला खूप भारी वाटलं. एकदम सुंदर, जशी तुम्ही मूर्ती बघित असाल एक्झॅक्ट सेम प्रतिकृती लालबागच्या राजाची झालेली आहे तिकडे. आणि मित्रांनो मार्केटच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी खूप म्हणजे पनवेलमध्येच नाही तर रायगडमधून, रायगड ठाणे जिल्ह्यातून लोक येतात दर्शन घेण्यासाठी. आणि फक्त 1.5 दिवसासाठी गणपती बसवला जातो मार्केटचा राजा. कारण साखर चौथीचा गणपती असतो, 1.5 दिवस गणपती बसवतात, 1.5 दिवसानंतर विसर्जन होतं. तर ज्यांना कोणाला पण यायला नाही भेटलं, ज्यांना माहिती नव्हतं, त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच समजलं असेल. आणि ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासोबत ही व्हिडिओ नक्कीच तुम्ही शेअर करा आणि त्यांना पण मार्केटच्या राजाचं दर्शन घेऊन द्या. आणि मित्रांनो लालबागला ID चालतं, तिकडे यशची ओळख चाललेली आहे आणि आपल्याला 5 मिनटं पण नाही लागले ना, 5 मिनटाच्या आतच दर्शन झालेलं आपलं. आणि मित्रांनो यंदाचं 33वं वर्ष आहे. लाईन बघू शकता इकडे पूर्ण इथून मागून लाईन चालू झालेली आहे.
मला वाटतं ऑलमोस्ट तिकडून अशा पूर्ण राऊंड मारून अशी लाईन फिरून येते. फुल पॅक होता का? रात्री आलेलो मी, हां बाकी जमलत नाही. मित्रांनो यावर्षी मी ट्राय करत होतो की जो मुख्यदर्शन होता अगोदरचा त्यासाठी यायला, बट आपल्या व्हिडिओ एडिटमध्ये वगैरे भरपूर लेट झाला आणि सकाळी लवकर यायला भेटलाच नाही, त्याच्यामुळे नाही जमलं. बट पुढच्या वर्षी नक्कीच मी ट्राय करेन. तर तुम्ही मस्त छान छान कमेंट्स करा आणि मी त्याची वाट बघेन. मित्रांनो हा जो दादा दिसतो या दादाने आपल्याला आतमध्ये सोडलेलं आहे. आई दादाला फुल इज्जत, फुल प्रेम, बांधील की भावाने पद्धतशीर शॉट काढलाय. धन्यवाद गणपती बाप्पा. तर मित्रांनो असा होता पनवेलचा मार्केटचा राजा. तुम्हाला बघून मला माहिती आहे भारी वाटलं असेल, कारण ऑलमोस्ट लोकांना, बहुतेक लोकांना माहिती नसेल की लालबागच्या राजाची पण एक्झॅक्ट सेम मूर्ती म्हणजे रेप्लिका बनवला जातो. तर मित्रांनो फक्त 2च मूर्ती बनवल्या जातात, एक म्हणजे जी लालबागमध्ये बसवली जाते आणि दुसरी म्हणजे पनवेलमध्ये बसवली जाते. अशा 2 मूर्ती ज्या बसवल्या जातात. आणि मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडले असेल तर नक्कीच ही व्हिडिओला भरभरून लाईक करा. चॅनलवर नवीन असाल आणि असे नवनवीन भन्नाट व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंट करून मला नक्की सांगा की लालबागच्या राजाची मूर्ती तुम्हाला एक्झॅक्ट सेम दिसली की नाही, ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी त्याची वाट बघेल, तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंटसाठी मी नक्कीच वाट बघेल. तर चला हा व्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या. येतो.